बरं झालं की अजूनही हे शिवस्मारक पूर्ण होत नाही आहे. पायऱ्यांचे दगड निखळलेले आहेत आणि दुर्दैव म्हणजे इथले ते पायऱ्यांचे जे दगड निखळले आहेत ते चोरून नेण्याचे देखील प्रकार या ठिकाणी समोर आलेले आहेत. लोक देखील निष्काळजी आहेत, हलगर्जी आहेत, बेजबाबदार आहेत हे दिसून येते. कारण जर बघितलं तर या ठिकाणी पार्किंगचा पॉईंट झालेला दिसते. या केंदाळानं जलपर्णीनं मोठं व्यापक रूप धारण केले आणि त्यामुळे या तलावाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. गटतट पक्षभेद विसरून एकत्रित यायला हवे हे मात्र नक्की. नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज. तुम्हाला एक वाटेल की मी आता एखाद्या मैदानात उभा आहे ज्या ठिकाणी एक मस्त हिरवळ आहे, डोळ्याला शांतता देणारी हिरवळ आहे. परंतु हा फार मोठा आपला गैरसमज आहे. कारण मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय बुद्रुक या गावातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक निर्माण झालेलं एक गाव तलाव. या गाव तलावामुळे या गावची ओळख आहे, हे गावचं वैभव आहे. परंतु जर आत्ताच्या परिस्थितीला बघितलं तर या गाव तलावामध्ये केंदाळानं जलपर्णीनं मोठं व्यापक रूप धारण केले आणि त्यामुळे या तलावाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक गावाला, प्रत्येक भागाला निसर्गानं आणि इतिहासानं एक वेगळी ओळख दिलेली आहे. त्यामुळे ते गाव ओळखलं जातं. तसाच काहीसा इतिहास या ऐतिहासिक कालीन हा गाव तलावाला आहे. शेकडो वर्षापासून अस्तित्व असणाऱ्या या गाव तलावामुळं या गावच्या सौंदर्यात मोठी भर पडलेली आहे. या तलावामुळे या गावचं वैभव वाढलं असलं, या गावचं सौंदर्य वाढलं असलं तरी देखील म्हणावं तसा प्रयत्न हा तलाव जपण्यासाठी होतोय असं दिसत नाही. त्यामुळं आत्ताच्या घडीला जर बघितलं तर ही दुरावस्था या गाव तलावाची आहे. या गाव तलावाचा जर इतिहास बघितला तर याला नैसर्गिक स्रोत नाही आहे. या तलावामध्ये जवळपास 3 किलोमीटर अंतरावरून पाण्याचा पाट तयार करून यामध्ये डोंगरातील पाणी आणून सोडलं होतं. आता काळाच्या ओघात तो पाट नामशेष झाला आहे. डेव्हलपिंगच्या नावाखाली हा पाट नामोनिशान मिटवलेला आहे. परंतु आता अनेक ठिकाणी त्याचं थोडंसं अस्तित्व दिसतं आहे, परंतु त्यावर देखील अनेक ठिकाणी घरं उभी आहेत. त्यामुळं हा नैसर्गिक स्रोत पूर्णपणे बंद पडलेला आहे आणि त्यामुळे हा जो तलाव आहे फक्त पावसाळ्यामध्येच हा तलाव पाण्यानं भरलेला दिसतो आणि इतर वेळी मात्र हा तलावाचं पाणी अगदी तळाला गेलेलं दिसतं आणि त्यामुळंच जलचा प्रादुर्भाव यामध्ये फारसा होताना दिसतोय. त्यातच नसलेलं लक्ष, लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष यामुळं ह्या तलावाचा अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. या तलावामध्ये उतरण्यासाठी घाट बांधलेले आहेत. दोन्ही बाजूला जवळपास 1, 2, 3, 4 घाट या ठिकाणी आहेत आणि या घाटाची जर आत्ताची परिस्थिती बघितली तर इथल्या पायऱ्यांचे दगड निखळलेले आहेत आणि दुर्दैव म्हणजे इथले जे पायऱ्यांचे जे दगड निखळले आहेत ते चोरून नेण्याचे देखील प्रकार या ठिकाणी समोर आलेले आहेत. त्यामुळं या घाटामध्ये उतरण्यासाठी ज्या पायऱ्या केलेल्या आहेत त्यांची जर दुरावस्था आत्ता जर बघितली तर खरोखर म्हणजे दुर्दैव आहे की बाबा या अशी परिस्थिती देखील एका वैभवाची होऊ शकते. माझ्या पाठीमागे जी भिंत आहे तीच काय ते नवीन या ठिकाणी दिसते. कारण बऱ्याच वेळेला ही भिंत पडली आणि आतापर्यंत जवळपास 30-40 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी ही भिंत बांधण्यात आली. ही भिंत जरी बांधली असली तरी देखील ही भिंत मूळ ढाच्याच्या आतल्या बाजूला घेतलेली आहे. त्यामुळं त्या जो जागा राहिला आहे पाठीमागं त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट करायचा असा इथला एक नियोजन होतं. त्या सेल्फी पॉईंटची परिस्थिती आता नेमकी काय हे आपण आता पाहणार आहोत. वारंवार भिंत पडत असल्यामुळं पुन्हा एकदा हे प्लम कॉन्क्रीटमध्ये या ठिकाणी भिंत बांधण्यात आली. पण त्यावेळी रस्त्यापासून आतल्या बाजूला म्हणजे मूळ ढाचा जो आहे तलावाचा तो त्यामध्ये थोडासा बदल करून त्याच्या अस्तित्वाला धक्का लावून ही भिंत आत घेण्यात आली आणि हा जो राहिलेला जागा आहे या ठिकाणी सेल्फी पॉईंट करायचं असं एक नियोजन केलं गेलं. परंतु आत्ताच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी पार्किंगचा पॉईंट झालेला दिसतो. ठिकाणी अनेक गावातील गाड्या लागल्यामुळे या ठिकाणी फुटपाथ तर राहिलाच नाही आहे, परंतु सेल्फी पॉईंटचा देखील नामोनिशान नाही आहे. या तलावाच्या भोवतीनं ज्येष्ठ नागरिकांना फिरता यावं, निवांत बसता यावं यासाठी एक फुटपाथचं नियोजन देखील केलेलं आहे. म्हणजे फुटपाथ तसा आहे, अस्तित्वात आहे. परंतु जर आत्ताच्या घडीला बघितलं तर हा जो फुटपाथ आहे तो अक्षरशः कचऱ्यानं आणि या अडचणीनं वेढून गेलेला आहे. या भोवतीनं लोकांना अडचण होऊ नये, सावली मिळावी यासाठी उदात्त हेतून इथल्या काही तरुण मित्रांनी, पर्यावरणवाद्यांनी अनेक प्रकारची झाडं या ठिकाणी लावली होती. परंतु ही झाडांचं अस्तित्व देखील या डेव्हलपिंगच्या नावाखाली मिटवण्यात आले. आत्ता जर घडीला बघितलं तर कुठंतरी झाड दिसत आहेत आणि फुटपाथ तर आधीमध्ये फुटलेलाच आहे. त्यामुळं या ठिकाणी एक फेरफटका मारता यावं असा एक जो हेतू होता तो आता या ठिकाणी दिसतच नाही. त्यामुळे इथं बसायला देखील कोणी नाही आहे. या तलावाचं सौंदर्य वाढावं म्हणून अनेकांनी देखील प्रयत्न केले आहेत. काही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी या तलावाच्या भोवतीनं हे लॅम्प केले होते ज्यामुळं रात्रीच्या वेळी या तलावाचं सौंदर्य खुलत होतं आणि या फुटपाथवरून चालायला देखील लोकांना बरं होतं.
परंतु लोक देखील निष्काळजी आहेत, हलगर्जी आहेत, बेजबाबदार आहेत हे दिसून येते. कारण केलेल्या प्रयत्नांना सुद्धा साथ देण्याचं सोडून, त्याचं जतन करण्याचं सोडून, त्याचा गैरफायदा घेण्याचं, त्याचं नुकसान करण्याचं काम देखील इथल्या नागरिकांकडून होते. हे सगळ्यात दुर्दैव आहे. कारण इथले जे बल्ब आहेत ते फोडले गेले, त्यामधील आतले बल्ब होल्डर्ससहित चूर नेण्यात आलेत. म्हणजे यासारखं दुर्दैव काय नाही आहे. म्हणजे जे काही प्रयत्न होत आहेत त्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करून हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी नागरिकांची देखील भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यामुळं इथल्या नागरिकांनी देखील हे स्वच्छ ठेवण्यासाठी आणि इथलं जी संपदा आहे ती जपण्यासाठी देखील प्रयत्न करायला हवेत. या गाव तलावामुळं जसं या गावचं वैभव वाढलेलं आहे, या गावचं सौंदर्य वाढलेलं आहे, याच तलावामध्ये या ठिकाणी शिवस्मारक उभारण्याचं देखील नियोजन सुरू आहे. शिवस्मारक समिती, गावातील तरुण मंडळ, गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत अशा सर्वांच्या एकत्रित सहभागातून या ठिकाणी शिवस्मारकाचं नियोजन केलेलं आहे. परंतु हे नियोजन जे झालेलं आहे ते या ना त्या कारणानं अजूनही अपुरं आहे. आणि खऱ्या अर्थानं असं वाटतंय की अजूनही या ठिकाणी हे अपूर्ण राहिलं. हे एका अर्थानं बरं झालं. कारण या ठिकाणी जर शिवछत्रपती आता जर उभे असते तर ते समोर जे अस्वच्छता, जे केंद्र दिसते ते बघण्याची नामुष्कीन वेळ आमच्या महाराजांवर आली असते. त्यामुळं एका अर्थानं असं वाटतंय की बाबा खऱ्या अर्थानं बरं झालं की अजूनही हे शिवस्मारक पूर्ण होत नाही आहे. परंतु याचा गैरअर्थ काढून काहीतरी वेगळं हे करण्यापेक्षा हे केंद्र हटवून लवकरात लवकर हे शिवस्मारक पूर्ण व्हावं यासाठी देखील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, तरुण मंडळ आणि सर्वांनी सहकार्य करून हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करायला हवेत. या तलावाच्या साक्षीनं अनेक कार्यक्रम होत आहेत. या तलावाच्या साक्षीनंच, या तलावाच्या भोवतीनंच अनेक सभा देखील झाल्या. आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षाच्या सर्वच राजकीय नेत्यांनी या तलावाच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी कोट्यावधींचा निधी देण्याचं आश्वासन देखील या तलावाच्या भोवतीनंच दिलेलं आहे. त्यामुळे जर बघितलं तर निवडणुकापुरतीच ही आश्वासनं असतात का काय, असा प्रश्न देखील आता नागरिकांमधून उमटतोय. या गाव तलावाच्या दुरावस्थेबद्दल आम्ही लोकप्रतिनिधींशी बोललो. इथल्या गावच्या लोकनियुक्त सरपंच संजीवनी पाटील यांनी आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की हे जे केंद्र वाढलेलं आहे त्याचं निर्मूलन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि लवकरच इथलं केंद्र मुक्त करून हा तलावाला मोकळा श्वास देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष म्हणावं की हलगर्जीपणा, पण हा जो ऐतिहासिक ठेवा आहे, हा राजवाड्याचा वैभव आहे, हे टिकणार काय? इथली केंद्रमुक्त होऊन इथलं पाणी, इथले जलचर मुक्त श्वास घेणार का, हा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडला आहे. आणि तातडीनं याविषयी कार्यवाही करून हा तलाव केंद्रमुक्त करून स्वच्छ करून सोबतच इथलं डेव्हलपमेंट करून आणि इथलं शिवस्मारक पूर्ण करून या गावच्या वैभवात आणखीन भर पाडण्यासाठी सर्वांनीच गटतट पक्षभेद विसरून एकत्रित यायला हवं हे मात्र नक्की. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.